ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके. आपल्यासमोर मॅथ्स CET क्रॅश कोर्स गेल्या 15 दिवसापासून वेगळ्या प्रकारच्या व्हिडिओने तुमच्यासमोर सादर केला आहे. त्यामध्येच पुढचा चॅप्टर चालू करतो जो अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय अवघड मानला जातो. त्याला आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. त्याचं नाव आहे डिफरेन्शिएशन. पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी किंवा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3मध्ये साधारण प्रत्येक टाईपचे सिलेक्टेड एकदम व्यवस्थित 20 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. मी 20 क्वेश्चन्स. त्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. काही शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या पण सांगेल मी तुम्हाला. वेळेवर करा आणि हे सगळं डिफरेन्शिएशन स्ट्रॉंग बनवा. डिफरेन्शिएशन स्ट्रॉंग झाला की इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शियल इक्वेशन्स, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरंटिएशन सगळे चॅप्टर तुमचे पक्के होतील. ओके. सगळ्यांचा बेस डिफरेन्शिएशन आहे. पहा, हा बऱ्याच जणांचा कन्सेप्ट क्लिअर झाला नसेल 12वीला, त्या CETच्या निमित्ताने क्लिअर होऊन जाईल. पहा, काही डाऊट्स असतील, काही समजलं नाही तर परत एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. आपण सगळं ते डाऊट सेशनमध्ये क्वेश्चन कवर करणार आहे. तर चालू करूया. पहिल्यांदाच डिफरेन्शिएशन. काही पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट सांगतो. पहा, बेसिक कन्सेप्ट सांगितल्यानंतर तुम्हाला काही फॉर्म्युले सांगतो डेरिव्हेटिव्हचे. ते पक्के झाले की काहीच अडचण येणार नाही. मग हा चॅप्टर अवघड जाणार नाही. पहा, तर पाहूया पहिल्यांदा डिफरेन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह. ओके, डिफरेन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह पाहूया. डिफरेन्शिएशन मार्क साधारण 3 ते 4 क्वेश्चन येतात. पहा, डिफरेन्शिएशन साधारण मार्क किंवा डेरिव्हेटिव्ह म्हणायला डेरिव्हेटिव्ह 3 ते 4 क्वेश्चन याच्यावर येतात. पहा, 6 to 8 मार्क्स फिक्स आहे. पहा, ॲव्हरेज 3 क्वेश्चन आलेलेच आहेत. पहा, काही वेळेस 4 पण आलेले आहेत. ओके, तसं 3.5 क्वेश्चन आहेत, पण 3.5 म्हणजे अर्धा कसा पकडणार, तेव्हा मग 3 ते 4 क्वेश्चन ह्याच्यावर येतात. पहा, ओके, तर ट्राय करूया. पहिल्यांदा पहा, काही फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील आपल्याला. बेसिक कन्सेप्ट मी लिमिटमध्ये सांगितले होते त्यावेळेस, पण काय काय विसरले असेल. एफ ऑफ एक्स, एफ डॅश एक्स हे डेरिव्हेटिव्ह म्हणून लक्षात ठेवा. पहिले घ्या एक्स रेस टू एन, डेरिव्हेटिव्ह फार सोपा आहे. NX(n-1) हे तुमचं बेसिक सगळं पक्का आहे. तरी सुद्धा मी सांगतो, ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. पहा, ए रेस टू एक्स लॉग ए. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. पहा, ई रेस टू एक्सच. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. पहा, 1/x. 1/x डेरिव्हेटिव्ह काय येतो. पहा, -1/x². हे तुमचं एकदम पक्का आहे असं समजलं जातं. पहा, काय कायांचं वीक असेल तर म्हणून मी देतोय. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. पहा, 1/√x. अजून करायला पहा, कुठल्या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. पहा, 0 येतो. पहा, कॉन्स्टंट टर्म म्हणजे 25, 30 वगैरे वगैरे असतं त्यावेळेस. हाच जर कॉन्स्टंट टर्म KXला लागला, KX, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. पहा, KX K येतो. पहा, म्हणजे 5xचा डेरिव्हेटिव्ह 5, 7xचा डेरिव्हेटिव्ह 7, या पद्धतीने. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, 2 पॉईंटमधला डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू दॅट डिस्टन्स. असा जर कर्व असेल, हा पॉईंट थोडासा शिफ्ट झाला इथं, याला एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणायचं. याला हे जे डिस्टन्स कव्हर केलं ते एच आहे. पहा, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच हे झालं. पहा, ह्यामध्ये कंडिशन लावायची. एच हे एकदम दोन्ही क्लोज नाही झाले पाहिजे. लिमिट एस टेन्स टू 0, म्हणजे 0 नसला पाहिजे पण 0च्या आसपास चालेल. पहा, ओके, याचा अर्थ या पद्धती. यालाच एफ डॅश एक्स असं म्हणतात. हा बेसिक कन्सेप्ट आहे डेरिव्हेटिव्हचा. हा आकारित झालेला आहे, पण तरी सुद्धा आणखी काय फॉर्म्युला ॲड करतो. हे झालं. आता ट्रिगोनॉमेट्रीचे फॉर्म्युले घेऊया. ट्रिगोनॉमेट्रीचे फॉर्म्युले पण सोपे आहेत, अवघड नाही. ह्यामध्ये काही ट्रिगोनॉमेट्रीचा बेसिक कन्सेप्ट लागणार आहे आपल्याला, ते पण मी तुम्हाला ज्या त्यावेळेस सांगतो. पहा, ओके, तर अगोदर हे घ्या. हां, कंटिन्यू करूया. 9th क्वेश्चन्स. 9th फॉर्म्युला साइन एक्स कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. पहा, मायनस साइन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. पहा, सेक स्क्वेअर एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. पहा, सेक एक्स टॅन एक्स. ओके, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स.
15 घ्या. साइन झाला, कॉन झाला, टॅन झाला, सेक झाला, कोसेक झाला, कॉट झाला. आता कोणता राहिला पहा? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक झाले सर्व. 3 आणि 3 6 बरोबर झाले पहा. कधी कधी साइन इनवर्स एक्स 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनवर्स एक्स मायनस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. टॅन इनवर्स एक्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सेक इनवर्स एक्स 18 एक्स अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि कोसेक इनवर्स एक घ्या. सेकच्या ऐवजी फक्त कोसेकला काय असतं पहा? मायनस. हे सगळे डिफरन्शिएशन तुमचे पक्के आहेत असं समजलंय पहा त्यांनी. हे सगळे येते तुम्हाला. ओके. साधारण एक 20 फॉर्म्युले 19 फॉर्म्युले दिले. अजून एखाद दुसरा लक्षात येईलच पहा. ओके. आणि बेसिक काही 11चे कन्सेप्ट पहा. जर इफ y इज इक्वल टू यू प्लस बी प्लस किंवा मायनस असेल तर डी बाय एक्स इज इक्वल टू काय येतं पहा? डी बाय एक्स प्लस और मायनस डी बाय एक्स. हाच प्रॉडक्टचा रूल असेल तर काय येतं? y इज इक्वल टू यू डॉट व्ही डी बाय एक्स. पहिलं फंक्शन तसं ठेवायचं, दुसरं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय एक्स प्लस व्ही इंटू डी बाय एक्स. ह्याचं मिनिंग समजून घ्या. प्रॉडक्ट आलं तर काय करायचं? पहिलं तसं ठेवायचं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरं तसं ठेवा, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. हे सगळं माहिती आहे तुम्हाला. हे आपण ऑलरेडी 11-12 झालेलं आहे, परंतु तरीसुद्धा यू अपॉन बी डी बाय एक्स व्ही इंटू डी बाय एक्स मायनस यू इंटू डी बाय एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. या पद्धतीने हे सगळे कन्सेप्ट आहे पहा. हे सगळं बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत. त्याच्यानंतर मेन पाहणार होतो आपण कॉम्पोजिट फंक्शन. मी 2 एक्झरसाइजला एकत्र केलं पहा, कॉम्पोजिट आणि इनवर्स. हे 2 एक्झरसाइज एकत्र करून हा टॉपिक बनवायचा प्रयत्न केला पहा. तर कॉम्पोजिटमध्ये काय लागतं पहा? कॉम्पोजिट कशाला पहा? समजा तुम्हाला एफ ऑफ जी ऑफ एक्स दिलं पहा, वाय इज इक्वल टू डी ऑफ एक्स कसा काढायचा पहा? एफचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एफ डॅश जी ऑफ एक्स. पण आतला भाग एक्स नाही आहे, परत एकदा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय एक्स ऑफ जी ऑफ एक्स. एफ डॅश जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो पहा? जी डॅश एक्स. या पद्धतीने फॉर एक्झाम्पल एक घेऊया म्हणजे लक्षात येईल पहा. इथे एक एक्झाम्पल घेतो. वाय इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स डी ऑफ एक्स काय पहा? लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा? बघा लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/x. म्हणजे लॉगच्या पुढे जे काय ते खाली कोंबायचं. डी बाय एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा? कॉस एक्स. आणि साइन एक्स तसाच ठेवा. कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय येईल पहा? कॉट एक्स. या पद्धतीने. तर अशा प्रकारे हे जर तुम्हाला समजलं तर कॉम्पोजिट फंक्शनचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सुटू शकतील पहा. थोडंसं डेरिव्हेटिव्हमध्ये वेगळे क्वेश्चन येतात पहा, टेक्स्टबुकपेक्षा वेगळे. तर त्याची एकदा आयडिया आली सीईटीची तुम्हाला की टेक्निक आलं की जमून जाईल पहा. ओके. चॅप्टर थोडा टफ आहे. रेग्युलर स्टडी अभ्यास व्यवस्थित मी थोडेच क्वेश्चन घेतलेत पहा. खूप 100 क्वेश्चन सोडले 2 टॉपिकवरचे तरी कमी आहेत, पण मी 20 क्वेश्चन घेतलेले पहा तुमच्यासाठी सिलेक्टेड. ओके. तुम्ही वेगळ्या टेक्स्टबुकमध्ये अजून क्वेश्चन सोडू शकता, पण अगोदर कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुमचे बेसिक कन्सेप्ट काही ट्रिक्सनी क्वेश्चन सोडण्यासाठी 20 क्वेश्चनचा सेट बनवलेला आहे पहिला. तर स्टार्ट करूया. काही ट्रिगोमेट्रीचे फॉर्म्युला लागतील आपल्याला, ज्या त्यावेळेस ऑन द स्पॉट देतो तुम्हाला. ओके. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पहा पुढचं समजायला. हा बेस आहे पहा. ज्याला येतं ऑलरेडी त्यांनी काय लिहायची गरज नाही पहा, ज्याचं ऑलरेडी हे पक्का आहे. 1 2 3. ओके. चला आता MCQ स्टार्ट करूया. क्वेश्चन y इक्वल टू लॉग 4 टू एक्स. आता पहा हे लॉगचा एक कन्सेप्ट पण सांगायचा आहे तुम्हाला. ज्यावेळेस y इक्वल टू आहे बघा, y इज इक्वल टू पहिलाच क्वेश्चन घ्या, लॉग 4 टू आहे पहा. फोर लॉग 2x. काय पहा 4 लॉग 2 साइन एक्स. ओके. आता 4 आहे पहा.
4ला मी ॲडजस्ट करतो पा 2 असं करतो. 2 log 2 sin x. पण 2चा काय येईल पा स्क्वेअर येईल, म्हणजे स्क्वेअरचं इथं 2चा स्क्वेअर लिहितात. लॉगचा एक नियम आहे पा, जे फ्रंटला असतं ते डोक्यावर घ्यायचं पा, कडेवरचं डोक्यावर. y इज इक्वल टू 2 log 2 साइन स्क्वेअर एक्स. हा 2 आणि log 2 एकमेकाला कॅन्सल करतो पा, ह्याचा बेस आणि हे जर सारखं असेल तर कट करतो आणि y इक्वल टू काय येईल पा ओनली साइन स्क्वेअर एक्स. ओके सर. दुसरं घेऊया त्याच पद्धतीने सेम आयडियाने तुम्ही तयार करा. हे वाय झालं पा, पुढचा पार्ट राहिला. ठीक आहे, याला यू म्हणूया आणि व्ही घ्या. व्ही काय पा 9 log 3 cos x. सेम टू सेम आयडियाने. 9 हा 3चा स्क्वेअर आहे. 2 log 3 cos x. 2 पुढे घ्या. 3 log 3 cos square x. 3 ना log 3 निघून जातं पा, cos square x. यू मिळाला आणि व्ही पण मिळाला, याला यू म्हणा. यू यू यू. नाव y इज इक्वल टू काय पा यू प्लस व्ही आहे. देअरफॉर डी बाय एक्स इज इक्वल टू काय येईल पा डी बाय एक्स प्लस डी बाय एक्स. दोघांचा डेरिव्हेटिव्ह ॲड करा. ओके, डी बाय एक्स ऑफ काय येईल पा पहिलं अगोदर इथे एक सोडवायचं राहिलं. यू किती आला पा यू साइन स्क्वेअर एक्स. व्ही किती आला पा कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. नो नीड ऑफ दिस, ह्याची गरज नाही पडणार पा. ह्याची का नाही गरज पडणार पा, कारण साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 आला पा. वाय इज इक्वल टू काय आला पा 1 आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो पा डी बाय एक्स इज इक्वल टू 1चा डेरिव्हेटिव्ह 0. तुमच्या लक्षात येईल पा असं आलं, हा 2 वर गेला साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स सेक एक्स इथं मायनस असतं पा, त्यावेळेस सेक एक्स टॅन एक्स आलं. ह्याचं उत्तर काय येतं पा जनरली 0 उत्तर येतं पा. कुठल्या कॉन्स्टंट टर्मचा आन्सर काय येतं पा 0. ओके, या पद्धतीने पुढं पहा सेकंड वाला लॉग सेक ऑफ ई रेस टू एक्स डी बाय एक्स. आता त्याच्यात बरीच जुगलबंदी आहे पा. जुगलबंदी म्हणजे काय समजून घ्या. y इज इक्वल टू लॉग, अगोदर लॉगच्या बाबतीत मागं लागायचं, नंतर बाकीचं करायचं. सेक ऑफ ई रेस टू एक्स ट्रिप्लिकेट आहे पा. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणजे याला एक्स ॲझ्युम करायचं. हा एक्स नाही माहिती आपल्याला, पण तरी सुद्धा ज्याला तुम्ही एक्स ॲझ्युम केलं त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय एक्स ऑफ सेक ऑफ. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पा सेक एक्स टॅन ऑफ ई रेस टू एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पा सेक एक्स टॅन एक्स अपॉन सेक ई रेस टू एक्स आहे. तुम्ही याला एक्स ॲझ्युम केला, हा एक्स नाही आहे. जोपर्यंत एक्स नाही मिळत तोपर्यंत परत परत डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता याला कट होईल पा ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतो पा ई रेस टू एक्सच येतो टॅन ई रेस टू एक्स. याला पा व्हॅल्यू टाकायला सांगितली का नाही, एवढंच करायला सांगितलं. ई रेस टू एक्स टॅन ई रेस टू एक्स सी इज द आन्सर. अशा प्रकारे दोन्ही सी सी आन्सर आलेला आहे. पहिला क्वेश्चन तुमच्या डोक्यात बसला असेल पा. रेग्युलर स्टडी करून मी सिलेक्टेड चांगले क्वेश्चन 2020 घेतलेत पा. ओके 2. आता आय पी एलमध्ये 2020ची तुम्हाला सवय लागली असेल, तेव्हा मी म्हटलं तुम्हाला आय पी एल सारखं 2020 घेऊन हे अवघड चॅप्टर इझी करायचा प्रयत्न केला पा. ओके पुढे जाऊया. यस सर, याचा स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3. नेक्स्ट क्वेश्चन. ओके लॉग ऑफ रूट टॅन एक्स एक्स इज इक्वल टू 5. शेवटी व्हॅल्यू टाकायची पहा. दोन्ही क्वेश्चन सोपे आहेत, फक्त दोन्ही म्हणजे शेवटी व्हॅल्यू टाकायची. फटाफट सोडूया. क्वेश्चन नंबर 3. y इज इक्वल टू लॉग रूट टॅन एक्स. लॉगची आयडिया तुम्हाला मी सांगितलेली पहा. लॉगच्या पुढे जे काय असेल ते खाली कोंबायचं, म्हणजे काय 1/√tan x. परंतु रूट टॅन एक्स हा एक्स नाही आहे, डी बाय एक्स ऑफ रूट टॅन एक्स करायचं पहा. आता रूटच्या मागं लागायचं. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/√x, त्या पद्धतीने जायचं. 1/√tan x, परंतु आतला भाग एक्स नाही आहे. परत डी घ्या डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 5x²x. 2 तसाच ठेवा. रूट 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 टॅन एक्स रूट टॅन एक्स रूट टॅन स्क्वेअर एक्स येतं पहा. रूटला स्क्वेअर निघून जातो पहा. व्हॉट इज आन्सर टॅन एक्स.
सेक्स स्क्वेअर एक्स टू टॅन एक्स व्हॅल्यू दिली पा आपल्याला पाय बाय 4 टाकू शकता. यस सर. काय केलं पा रूटनी रूटला कट झालं 2 टॅन एक्स. टॅन एक्सचा रूट काय तो सेक्स स्क्वेअर एक्स. सेक्स स्क्वेअर पाय बाय 4 टू टॅन पाय बाय 4. पाय बाय 4 याचा अर्थ काय होतो पा पाय म्हणजे 180 पकडायचं डोक्यात. 180ला 4ने डिवाइड केलं की काय होतं पा 45. सेक्स स्क्वेअर 45. कॉस 45 ची व्हॅल्यू माहिती 1/√2 त्याच्या उलटा असतो पा √2चा स्क्वेअर. 2 × 1 स्क्वेअरला रूट निघून जातं 2 येईल पा. 2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1. संपला. यामध्ये व्हॅल्यू टाकायची गरज पडली का नाही पडली पा. पाय बाय 4 टाकली शेवटी. व्हॅल्यू किती आली आन्सर किती आलं 1. तर सेकंड घेऊया. y इज इक्वल टू कॉस ऑफ साइन स्क्वेअर एक्स साइन ऑफ एक्स स्क्वेअर. कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्या मायनस साइन. ज्याला तुम्ही एक्स मानलं त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्या डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा 2x. ओके या पद्धतीने काय येईल पहा 2x. इथे लिहितो मी पहिल्यांदा 2x साइन ऑफ साइन एक्स स्क्वेअर कॉस ऑफ एक्स स्क्वेअर या पद्धतीने. आता व्हॅल्यू टाकली डायरेक्ट तरी चालेल. साइन 90 कॉस 90 एक 0 येईल पा 0 उत्तर येईल मग अशाने. ओके तर एक काम करतो मी एक्स तसाच ठेवा. 2 sin थिटा कॉस थिटा हा फॉर्म्युला आहे पहा. ट्रिगोनोमेट्रीचे फॉर्म्युले मी एका बाजूला सिलेक्ट करतो तुम्ही कलेक्शन करून ठेवा. 2 sin थिटा कॉस थिटा इज इक्वल टू साइन ऑफ. काय काय ट्रिगोनोमेट्री वीक असेल म्हणून डेरिव्हेटिव्ह वीक मानू नका. ट्रिगोनोमेट्रीचे फक्त फॉर्म्युला लागतात आपल्याला. साइन ऑफ 2 थिटा साइन ऑफ 2 थिटा कोण येईल पहा. नाही हा थिटा नाही पहा हा सेम नाही आहे तेव्हा डायरेक्ट व्हॅल्यू हाच पर्याय. ओके काय हरकत नाही पण हा फॉर्म्युला आपल्याला नंतर लागेलच. -2x -2 इंटू एक्सची व्हॅल्यू काय सर √π/2 इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर √2 रूटचा स्क्वेअर काय येईल पहा साइन π/2 येईल आणि पुढं काय येईल पहा कॉस π/2. साइन 90ची व्हॅल्यू 1 असते पहा. कॉस 90ची व्हॅल्यू काय येते पहा 0. 0नी कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं काय गरज नाही मल्टिप्लाय करायची -2 √π/2. कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं आन्सर काय येतं पहा 0 इज द आन्सर. ओके पहिल्याचं 1 आलं दुसऱ्याचं काय येतं पहा 0 या पद्धतीने. क्वेश्चन नंबर हा कोण झाला 4. हा कोण झाला पहा क्वेश्चन नंबर 3. ओके या आरामशीर. त्या फॉर्म्युल्याचा उपयोग नाही झाला पण परत लागेलच. आत्ता नाही लागला काय हरकत नाही. हा नंतर लागणार आहे आपल्याला. सर आता का नाही लागला रिझन सांगतो पहा. साइन ऑफ साइनच्या पुढे हा अँगल आहे पहा हा थिटा समजा इथे वेगळा सेम असता तर बरोबर जमलं असतं पहा पण तसं नाही आहे. डॉट मध्ये काय केलं समजलं कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ इंटू डी बाय एक्स ऑफ साइन कॉस ऑफ एक्स स्क्वेअर आला. एक्स स्क्वेअरचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला काय आला पण 2x आला. 2x फक्त पुढे लिहिलं लक्षात ठेवा बस बाकी काय नाही. याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पहा क्वेश्चन 3 आणि 4 सोडवायला. 1 2 3. ओके मी क्वेश्चन 5 घेतो पहा. लॉगच्या आतमध्ये अशी खिचडी असेल तर लॉग सेपरेट करता येतो पहा. लॉग असा सेपरेट करायचा. कसं करायचं पहा क्वेश्चन 5 पहा. लॉग e⁵ हा जो डोक्यावरचा पॉवर असतो हा 4/3 हा पुढे घेतला चालतो 4/3 लॉग 3x - 4. सर प्लस का घेतलं पहा कारण इंटू मध्ये इथे डॉट असतो पहा आणि खालच्या बाजूला डिवाइड बाय मायनस लॉग x + 5 पण एक पॉवरला विसरू नका काय पहा 4/3 पुढे घेतो. वर पण आहे खाली पण आहे 4/3 पॉवर. इंडायसेसचा जो पॉवर असतो तो वर पण देतात खाली पण देतात. लॉग मध्ये डोक्यावरचं पुढे येतं पहा. आता डिफरन्शिएशन करूया dy/x
हाच क्वेश्चन विदाउट लॉगॅरिथमिक डिप्रिशिएशनमध्ये पण येणार आहे. त्यावेळेस इथं लॉग दिलेलं नसतं पहा, त्या दोन्ही बाजूला लॉग घ्यावा लागतो आपल्याला. ओके, सेम क्वेश्चन. 5x पुढे येईल पहा सर. 5x लॉग ईची व्हॅल्यू काय असते पहा 1 असते. 4/5 इथं एक थोडी स्टेप वाढवतो. 4/3 पुढे येतं पहा. कसं आलं ते समजायला सोपं जाईल पहा. -4/3 log x + 5. आता डिफरन्शिएशन करूया. लॉग ईची व्हॅल्यू 1 असते पहा. ओके, लॉग ईची व्हॅल्यू काय येते पहा 1. आता डेरिव्हेटिव्ह घ्या d/x. 5x डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा फक्त 5. 4/3 तसाच ठेवा. लॉग x डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा खाली घ्यायचं 3x - 4 into d/dx of 3x - 4. 3x + 5 into d/dx of x + 5. 5 तसाच ठेवा. 3x डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा फक्त 3. 4 3 12. 3x - 4. x डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा 1. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो पहा -4/3x + 5. 3 चौक 12 असं करता येईल पहा. उत्तर चेक करूया. येस सर, d/x. 4/3x - 4 -4/3x + 5 इज द आन्सर क्वेश्चन 5चं. येस इट इज. ए इज द आन्सर. क्वेश्चन 5 ए आलं पहा. क्वेश्चन 6 जरा बघितल्यानंतर डिफरंट वाटतं पहा, पण काय नाही, एकदा सोपं जमलं की जमलं. g(x) दिलाय पहा. बऱ्याच वेळा व्हॅल्यू दिल्यात पहा. g(x)चा डेरिव्हेटिव्ह घेतो मी डायरेक्ट. g'(x). f चा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा f'. एक महत्वाची गोष्ट राहिली, f' नंतर घ्या. स्क्वेअर आहे पहा. स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा 2 पुढे येतं इंटू d/x ऑफ हे सर्व f(2f(x + 2) या पद्धतीने डोक्यावरचं पुढे घेतलं. ओके, g'(x). 2 पुढे आलं इंटू d/x ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ f काय येतो पहा f in bracket 2(x + 2). f चा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा f' 2f(x + 2). पहा हा x नाही, परत एकदा d/x घ्यायचा. जोपर्यंत आतमध्ये x सापडत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेणं यालाच कॉम्पोजिट फंक्शन असं म्हणतात. ओके सर, दिसायला लांबलचक दिसतंय पण इंटरेस्टिंग आहे पहा. f(2f(x + 2) f'(x) 2f(x + 2). 2 तसा राहील पहा. f(x) चा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा f'(x) आणि 2 या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा 0. 2f(x + 2f' 2f(x + 2) या पद्धतीने. चला आता व्हॅल्यू टाका. सर एकची व्हॅल्यू त्यांनी सांगितली घ्यायला 0 घ्यायला सांगितली पहा. g(x) वगैरे दिले आणि f(0) वगैरे दिले. g'0 काढायचा पहा. हा g'(x) आहे. प्रत्येक एकच्या जागी 0 टाकून द्यायचा. 2f(0 + 2) f'(x) 2f(0 + 2) into 2f'(0 + 0 सोडून द्या. ओके, f(0) ची व्हॅल्यू माहिती आहे -1 आहे पहा. f(-1) 2f(0) ची व्हॅल्यू टाकली सर. यस सर, 2f(0) आहे. पाहता लक्ष द्या. f(0) ची व्हॅल्यू काय आली पहा. f(0) -1 into 2 -2 येईल पहा. इथं 1 मिनिट, हे परत सांगतो. हा 2 तासाच येईल पहा. f(2f(0) f(0) ची व्हॅल्यू -1 आहे पहा. f in bracket -2 + 2 f'.
2 इंटू एफ ऑफ झिरो. एफ ऑफ झिरो काय पहा -1 आहे, प्लस 2 इंटू 2 एफ डॅश झिरो. ओके, आता पहा -2 प्लस 2 काय येईल पहा, झिरो येईल. 2 एफ ऑफ झिरो एफ डॅश -2 प्लस 0 एफ डॅश झिरो, पुढं 2 एफ डॅश झिरो. एफ ऑफ झिरो काय पहा -1 आहे, इंटू एफ ऑफ झिरो मायनस आहे, एफ डॅश झिरो किती येईल पहा 1 आहे पहा, इंटू 1 इंटू 2 एफ डॅश झिरो. परत एफ डॅश झिरो काय पहा सर 1च आहे. ओके, -2 -4 इज द आन्सर. पहा सगळ्यांचा प्रकार करायचा, बेदुनी 4 वजा 4 येईल पहा, -4. अशा प्रकारे लांबलचक दिसणारं क्वेश्चन 6 -4 इज द करेक्ट आन्सर. सोडवलं पहा. पुन्हा पुन्हा गोंधळ आहे पहा, थोडासा कन्फ्युजिंग आहे, पण एकदा लक्षात आलं सोपं आहे पहा. हे पण सोडवलं आपण. ए इज द आन्सर. क्वेश्चन 5 आणि 6 झालेला आहे पहा, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे जाऊया क्वेश्चन 7 कडं. क्वेश्चन 7. एफ ऑफ 1 दिलाय, एफ डॅश 1 दिलाय, आणि देन परत तसाच प्रकारचा क्वेश्चन आला पहा. ओके, या टाईपचे क्वेश्चन जरा जास्त येतात पहा. क्वेश्चन 7 नीट पहा, काय काय ना तो समजला असेल ह्याच्याकडे लक्ष द्या जरा. हा समजला की तो काहीच अवघड वाटणार नाही. क्वेश्चन 7 काय पहा, एफ 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 ऑफ 3 वेळा एफ आहे पहा, नीट पहा. एफ 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 ऑफ एक्स बरोबर आहे का बघा, एफ 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 ऑफ एक्स करेक्ट. आणि एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट स्क्वेअर यस. वाय इज इक्वल टू झालं. आता काय सांगितलं पहा, एक्स इज इक्वल टू 1 जरूर घेऊया, सगळ्या व्हॅल्यू दिल्या आहेत. आता काय काढायचं सांगितलं पहा, देन डेरिव्हेटिव्ह, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा पहा, म्हणजे डी ऑफ एक्स काढायचं तुम्हाला. एफचा डेरिव्हेटिव्ह काय तो पहा, एफ डॅश, खालचं आतला आहे तसंच ठेवा, एफ एफ ऑफ एक्स वगैरे वगैरे. आता डेरिव्हेटिव्ह काय पहा 2 पुढे येतो, 2 एफ ऑफ एक्स इंटू डी बाय एक्स ऑफ, म्हणजेच काय पहा एफ डॅश एक्स, 2 एफ ऑफ एक्स एफ डॅश एक्स. ओके सर यस. आता पहा पुन्हा एकदा एक महत्त्वाची गोष्ट राहिली, इथं एफचा डेरिव्हेटिव्ह घेतला तुम्ही हा, पण आतला राहिला डी बाय एक्स ऑफ एफ इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स, इथं लिहायचं राहिलं पहा, इथं लिहितो मी. काय पहा एफ डॅश एफ 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 ऑफ एक्स इंटू, आता ह्या एफचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, एफ डॅश एफ एफ ऑफ एक्स, परंतु हा एक्स नाही, परत एकदा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा इंटू एफ डॅश एक्स, आणि पुढचा आहे तसंच 2 एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. चला तर व्हॅल्यू टाकूया. त्यांनी काय सांगितलं, एक्स इज इक्वल टू 1ला काढा, 1 काढूया. एफ डॅश एक्स एफ इन ब्रॅकेट एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश इन ब्रॅकेट एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश 1 2 इंटू एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश 1, म्हणजे तुम्हाला एफ ऑफ 1 आणि एफ डॅश 1ची व्हॅल्यू टाकायची आहेत पहा. एफ ऑफ 1ची व्हॅल्यू 1च आहे पहा, एफ ऑफ 1ची व्हॅल्यू काय पहा 1च आहे. एफ डॅश तसाच ठेवा. एफ ऑफ 1ची व्हॅल्यू काय पहा, एफ ऑफ 1ची व्हॅल्यू आहे पहा 1च इंटू इथं ब्रॅकेट आहे. ओके, इंटू एफ डॅश 1. एफ डॅश 1ची व्हॅल्यू किती आहे सर, एफ डॅश 1ची व्हॅल्यू 3 आहे. 2 एफ ऑफ 1 1 आहे इंटू 3 आहे, एफ इंटू एफ ऑफ 1 एफ डॅश इंटू एफ ऑफ 1ची व्हॅल्यू किती पहा 1 आहे, टाकायचं एफ डॅश 1 इंटू 3 प्लस 2 1 2 इंटू 3 6 आलं पहा. इथं काय पहा एफ डॅश 1ची व्हॅल्यू काय पहा 3 आहे इंटू 3 इंटू 3 33 इज द आन्सर. 27 अधिक 6 33. हा प्रकार रेग्युलर 12 नव्हता पहा, होता आपण बेसमध्ये होता पहा.
त्यामुळं ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं पहा आणि मग CETला गडबड होते पहा. आन्सर डी करेक्ट. सेम टू सेम आयडियाने पुढं पण घेतलं पहा, फक्त व्हॅल्यू टाकायचे पहा. ओके, d/x ऑफ लॉग f ऑफ e⁻x. ओके, या पद्धती y कोणतं असेल तो पहा लॉग चा रूट काय पहा d/x 1/f e⁻x 2x log x रूट घेतला 1/f इंटू d/x ऑफ f डॅश e⁻2x इंटू d/x ऑफ e2x. काय केलं पहा लक्षात घ्या, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x घेतला इंटू d/x ऑफ, परंतु आतला भाग x नाही, परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला. वर काय येईल पहा, वर काय येतं बघा, वर येईल पहा f डॅश e⁻2x, खाली काय येईल पहा f ऑफ e⁻2x 2x असं पाहिजे. ओके, इथं पण गडबड झाली असते. e⁻x 2x आणि e⁻x चा रूट काय येतो पहा e⁻2x चा रूट काय येईल पहा 2. या पद्धतीने आता व्हॅल्यू टाका. 1 च्या जागी काय ठरलं आपलं 0 टाकायचं पहा. चला, f डॅश e⁻0 2 इंटू 0 f e⁻0 2 इंटू 0 e⁻0 प्लस 1 e⁻0 1 येतो 1 प्लस f डॅश 1 येईल पहा. e⁻0 1 येतो 1 प्लस 0 1च f ऑफ 1. इथं काय येईल पहा 2 नाही, e⁻0 1 येतो पहा 1 प्लस 2 3 येईल पहा. f डॅश 1 ची व्हॅल्यू दिली पहा 2. f ऑफ 1 ची व्हॅल्यू दिली पहा f ऑफ 1 इज इक्वल टू 3 into 3 3 get cancel. What is the answer? 2 is the answer. Question 8 2. Question 8 2 is the answer. Correct. C is the answer. ओके, अशा प्रकारे 8 क्वेश्चन्स आपण उरकलेत पहा. अवघड नाही, एकदा समजलं सोपं आहे पहा, इझिली जमल तुम्हाला. चलो क्वेश्चन 9 की तरफ चलते हैं. 1 2 3 स्क्रीनशॉट घेतला, पुढे जाऊया. क्वेश्चन 9 f ऑफ x इज इक्वल टू साइन स्क्वेअर कॉट एक्स. तिसरा डेंजर असतं, थोडंसं ट्रिग्नोमेट्री सोडवावं लागतं पहा, बाकी काय नाही, आरामशीर जमेल पहा. कसं सोडवायचं पहा. f ऑफ x इज इक्वल टू क्वेश्चन 9 इथं लिहितो मी. ह्या कॉटला कॉस आपण साइन करून घ्यायचं पहा, सोपं जातं. कॉस स्क्वेअर एक्स, ह्या टॅनला साइन एक्स आपण कॉस एक्स करा. क्रॉस करूया, यस सर. आणि हा साइन वर फेका, साइन क्यूब एक्स येईल, खाली काय येईल पहा 1 साइन एक्स प्लस कॉस एक्स. हा कॉस पण वर जाईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून कॉस क्यूब एक्स. खाली काय येतं पहा कॉस एक्स प्लस साइन एक्स, त्याच्याऐवजी साइन एक्स प्लस कॉस एक्स लिहितो पहा. डिनॉमिनेटर सारखा असेल तर एकदाच लिहिण्याची पद्धत आहे पहा. साइन एक्स प्लस कॉस एक्स, वर काय आलं पहा साइन क्यूब एक्स कॉस क्यूब एक्स. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही. सर मला माहिती नाही, ए क्यूब प्लस बी क्यूब इथं लिहितो मी. ए प्लस बी सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे पहा. क्यूब क्यूब काढून टाकायचं, दोघांची ॲडिशन. त्या साईडने जाऊया. साइन एक्स प्लस कॉस एक्स सेकंड ब्रॅकेटमध्ये, पहिल्याचा स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स, दोघांचा प्रॉडक्ट साइन एक्स कॉस एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स. वरचा एक ब्रॅकेट खालचा एक ब्रॅकेट सेव्ह आहे पहा. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स एकत्र करा, 1 प्लस साइन एक्स कॉस एक्स एवढंच राहतं बा, खाली 1च राहतो. हा काय आला सर f ऑफ एक्स आला. f डॅश एक्स घ्यायचं सर, घेऊ शकता f डॅश एक्स. कसं करता येईल पहा.
ओके, 1चा रेडिओ 0 येईल पहा. साइन एक्स कॉस एक्सला थोडंसं ॲडजस्टमेंट करता येईल का? हो, असं करा, दाखवतो तुम्हाला. 1 2 साइन एक्स कॉस एक्स. आता फायदा असा येईल 1 + 1/2 तसाच राहील. 2 साइन एक्स कॉस एक्स हा फॉर्म्युला आहे साइन ऑफ 2x. काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला? इथं येतो मी. हा एक फॉर्म्युला जुना मिळाला आणि हा एक मिळाला. कोणता मिळाला बघा? साइन ऑफ 2x इज इक्वल टू 2 साइन एक्स कॉस एक्स. याचा उपयोग केला. ओके सर, आता डेरिव्हेटिव्ह घेऊया. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आला सर. 1/2 तसाच राहील. 1/2 सिंगल असता तर डेरिव्हेटिव्ह 0 आला असता. तो मल्टिपल असले 1/2 तसा राहतो. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आला? कॉस ऑफ 2x. परंतु हा x नाही आहे. इंटू डी बाय एक्स ऑफ म्हणजे 2 येईल. हा 2 निघून गेला. व्हॉट इज द आन्सर? कॉस ऑफ 2x. एक्सची व्हॅल्यू दिली सर, π/6. f' π/6. कॉस ऑफ 2 इंटू π/6. कॉस 60. π/3 म्हणजे किती? 180/3 60. कॉस 60ची व्हॅल्यू काय येते? 1/2. टेबल पक्का पाहिजे पहा 10वीचा. काय कायचा ट्रिगोमेट्रिक टेबल कच्चा असेल तर समोर धरा. ओके, चलते. अशा प्रकारे 1/2 इज द आन्सर आलं. 1/2 कुठे पहा सर? बी इज द आन्सर. ओके, या पद्धतीने. चलो, log 3 log x to the power 3 वगैरे वगैरे दिलं पहा. x इज इक्वल 3. आता कसं करा पहा? डेरिव्हेटिव्ह लिमिट इंटिग्रेशनमध्ये लॉगचा बेस ई असला पाहिजे. नसेल तर ॲडजस्ट करून घ्यायचा. कसा करता येईल पहा? y इक्वल टू बघा, log 3 होता, मी त्याला लॉग ऑफ log x to the base 3 घेतोय. आतला राहू द्या, हा बेस ई घेऊन आला. खाली काय आला पहा? log 3 to the base e. ई नाही लिहित चालतो पहा. 1/3 बाजूला ठेवा. 1/log 3 log x to the base 3. आता पहा डेरिव्हेटिव्ह घेऊया. यस सर, हा 1/log 3 तसाच ठेवा. इसका आगे 1/log x to the base 3 इंटू डी बाय dx ऑफ log x to the base 3. मी मगाशी सांगितलं log x to the base 3 चालत नाही पहा. हे चालेल पण हे नाही चालत. मग आता कसं करायचं? log 3 1/log x to the base 3 इंटू डी बाय dx ऑफ. त्याचा परत चेंज करा बेस. log x त्याचा बेस ई असतो, नाही लिहिलं चालतं log 3. हा log 3 कॉन्स्टंट असतो, ह्याला बाजूला घ्यायचं पहा. हा log 3 होता, हा log 3 झाला. log 3 ब्रॅकेट स्क्वेअर येईल पहा, डबल आल्यामुळं. log x to the base 3 इंटू इथं काय येईल पहा? सो log x चा डेरिव्हेटिव्ह काय तो? 1/x झालं पहा. अशा प्रकारे डी बाय x तयार झाला. परंतु त्यांनी व्हॅल्यू टाकायला लावली पहा. व्हॅल्यू कशी टाकायची? 1च्या जागी 3 टाका. डी बाय x ॲज x इज इक्वल टू 3. प्रत्येक 1च्या जागी 3 टाकून द्या. खाली काय ॲडजस्टमेंटला गरज नाही पहा. एक मिनिट नीट लिहितो. हां 1/log 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1/log 3 to the base 3. हे 3 हा. इंटू 1/3. 3 to the base 3 काय येतो पहा? 1 असतं. लॉगचं दोन्ही सारखा आलं, आन्सर काय येतो? 1 करायला पहा. 1/log 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ह्याचं काय होत नाही पहा, ह्याचं 1 आलं पहा. 1/3 1/3 log 3 ब्रॅकेट स्क्वेअर 1/3 असं येतो पहा. हे व्हॅल्यू 1 आली पहा. 1/log 3 ब्रॅकेट स्क्वेअर. चेक द आन्सर. 1/3 log 3 ब्रॅकेट स्क्वेअर. सर स्क्वेअरला वर घ्या. हो घेतो. 1/3 तसाच येईल. log 3 to the power -2 येईल पहा. 1/3 log 3 to the power -2. 1/3 log 3 to the power -2. D is the answer. Question 10D. 10D correct. 1/3 log 3 to the power -2. D is the answer. तर अशा प्रकारे थोडेसे अवघड क्वेश्चन, थोडेसे मिक्सिंग क्वेश्चन आपण सोडवतोय पहा. डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस फार गरजेची आहे. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी चांगली. याचा स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3 पुढे जातो मी.
टॅन इनवर्स कॉट इनवर्स साइन ऑफ टॅन इनवर्स थिटा प्लस कॉट इनवर्स थिटा काय असतं पाय बाय 2 असतो. लक्षात ठेवा. टॅन इनवर्स एक्स इथे एक बेसिक फॉर्म्युला वापरूया क्वेश्चन 11ला. टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. मग याची व्हॅल्यू काय येईल हे बघा. हा अँगल सेम आहे हा एक्स पकडा, हा एक्स म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल पाय बाय 2. y इक्वल टू पाय बाय 2. पाय बाय 2 मध्ये कुठल्या प्रकारचा एक्स नाही, कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह काय येईल कॉन्स्टंट टर्मचा 0 इज द आन्सर बी. जमला. साइन इनवर्स 5x 12 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 13. ओके. आता ह्याला सोडत बसला तर वेळ लागतो पण जर एक शॉर्टकट लक्षात ठेवता आला तर बघा. y इज इक्वल टू साइन इनवर्स a sin theta b cos theta अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर. त्याची व्हॅल्यू काय येते dy/x इज इक्वल टू समजा इथं x आहे ओके. d/dx ऑफ इथं एक मिनिट थोडासा फॉर्म्युला रिअरेंज करतो मी. मला शॉर्टकट भारी सांगतो वेळ वाचेल आणि रेग्युलर मेथड पण सांगतो पण शॉर्टकटने बराचसा वेळ वाचतो बघा. ए साइन ऑफ एफ ऑफ एक्स घ्या. बी कॉस ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काही फंक्शन असू द्या पुढं. d/dx ऑफ एफ ऑफ एक्स संपलं काम. ह्याचा रिलेटिव्ह घ्यायचा जे साईनच्या पुढे आहे ते. ओके सर. या क्वेश्चन थोडासा अरेंज करतो क्वेश्चन 5 y इक्वल टू साइन इनवर्स 5 एक्सच्या जागी साइन थिटा ठेवूया. 5 साइन थिटा 12 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा खाली ॲटोमॅटिक आलं रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर आले सगळं ॲडजस्टमेंट. म्हणजे काय y इज इक्वल टू साइन इनवर्स 5 साइन थिटा 12 कॉस थिटा. आपल्या रेग्युलर क्वेश्चन मधलं गणित आलं dy/x इज इक्वल टू काय येईल सर d/dx ऑफ थिटा. पण थिटा हा तात्पुरता घेतलेला आहे थिटा आपण काहीतरी मानलंय. x इज इक्वल टू साइन थिटा घेतलं थिटाची व्हॅल्यू काय येईल साइन इनवर्स एक्स इथे टाकून द्या. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला पहिल्याच पेजवर दिला 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस. एक महत्त्वाची गोष्ट इथं घेताना प्लस और मायनस लिहायचं जे उत्तर असेल त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करायचे. दोन्हीपैकी एक उत्तर असतं प्लस और मायनस. प्लस अवेलेबल नाही आहे उत्तरामध्ये कुठंच पण मायनस आहे अवेलेबल. देअरफॉर आन्सर काय येईल मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. क्वेश्चन 12चा आन्सर सी आलं शॉर्टकटने पटकन जमलं 12चं सी आन्सर करेक्ट. खरी मेथड आहे ह्याच्याबद्दल साइन थिटा मग ते 5 बद्दल 5/13 कॉस अल्फा टाका वगैरे वगैरे त्यांनी वेळ लागतो बेस्ट आयडिया. या टाईपचा क्वेश्चन आला कधी कधी ॲडजस्ट करावं लागतं थोडंसं. या टाईपचा क्वेश्चन आला की डायरेक्ट इथं जे साईनच्या पुढे जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मी थिटाचा घेतला पण थिटाची ओरिजिनल व्हॅल्यू वेगळी होती. इथं थिटा आहे. थिटाची ओरिजिनल व्हॅल्यू काय होते साइन इनवर्स एक्स ती टाकली आणि उत्तर मिळालं प्लस और मायनस लक्षात ठेवायचं जे अवेलेबल असेल ते. तर अशा प्रकारे क्वेश्चन 11 एकदम इझी होता. क्वेश्चन 12 ट्रिकली आपण सोडवला. 11 आणि 12 दोन्ही क्वेश्चन झालेले आहेत इनवर्स फंक्शन चालू झालेलं आहे. कॉम्पोजिट संपलेलं आहे ओके. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. 12 क्वेश्चन झाले अजून 8 क्वेश्चन घ्यायचे आपल्याला. 20 क्वेश्चन टोटल निवडलेत मी. त्या नाव घ्या. साइन इनवर्स 3x मायनस टॅन इनवर्स 5x दोन्ही क्वेश्चन दिसायला डेंजर दिसतात एक लक्षात ठेवा. काही बेसिक फॉर्म्युले तुम्हाला मी सांगतो ते लक्षात घ्या. इनवर्ससाठी अगोदर घ्या साइन ऑफ 3 थिटा 3 साइन क्यूब थिटा 3 साइन थिटा मायनस 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा साइन ऑफ थिटा. ओके. अजून एक टॅन इनवर्स a प्लस बी 1 मायनस ए बी
याचे दोन फोड करू शकता, टॅन इन्व्हर्स ए प्लस टॅन इन्व्हर्स बी. प्लस असेल तर प्लस घ्यायचं, मायनस असेल तर मायनस घ्यायचं. इथं प्लस असताना मायनस येतं, मायनस असताना प्लस येतं. टॅन इन्व्हर्स ए टॅन इन्व्हर्स बी. ओके, या दोन्ही फॉर्म्युलाचा वापर करून आपण क्वेश्चन सोडू शकतो. डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ थिटा. आता एकच्या जागी तुम्हाला काय ठेवायचं पहा, थिटा एक सोपी आयडिया शिकवतो पहा तुम्हाला. अशा प्रकारचा क्वेश्चन व्हॅल्यू टाका वगैरे वेळ जातो पहा, डायरेक्ट लिहायचं. त्याला वाय मानूया. समजण्यासाठी मी व्यवस्थित लिहून देतो, पण सांगतो तुम्हाला माहिती आहे एक्स इज इक्वल टू काय ठेवणार, तुम्ही थिटा ठेवणार. कोणता फॉर्म्युला येणार आहे, साइन इन्व्हर्स साइन 3 थिटा, म्हणजे डायरेक्ट 3 थिटा लिहायचं. थिटा काय ठेवलं पहा, थिटाबद्दल तुम्ही काय ठेवलंय, तर थिटाबद्दल साइन एक्स ठेवलंय पहा. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येईल पहा, साइन इन्व्हर्स एक्स. डायरेक्ट इथं घ्यायचं 3 साइन इन्व्हर्स एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह सोपा आहे, डी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 तसाच ठेवा. साइन इन्व्हर्स एक्स इक्वल टू काय 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे 3 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. 3 अपॉन रूट ऑफ सी इज द आन्सर. ओके, डायरेक्ट थिटा करायचं. आता हे पण पहा, हे दिसायला डेंजर दिसते पहा, पण एक थोडंसं डोकं लावायचं पहा. इथं 1 आला पाहिजे ॲडजस्टमेंट. बघा आता थोडंसं अवघड हे समजायला, आय विल ट्राय. पाहता कसं करता येईल. 14 क्वेश्चन पहा. अगोदर खालच्याला ॲडजस्ट करतो पहा. क्वेश्चन 14. 3 मायनस कुठे गेलं, हां 3 मायनस एक्स मायनस 6 एक्स स्क्वेअर. खाली 1 मायनस ॲडजस्ट करायचं पहा, 6 एक्स स्क्वेअर. मायनस जागी प्लस होईल, एक्स आलं पहा. आता एक्स आल्यानंतर बरोबर झालं का, येस सर. एक्स 6 एक्स स्क्वेअर मायनस एक्स. इथं किती घेऊ म्हणजे बरोबर 3 येईल पहा. -2 घेतो, -2 आणि 2 काही पहा, 1 + 2 3 आलं पहा. ॲडजस्टमेंट बघा, प्रत्येकाला साईन मायनस आलं पहा. ह्याचे फॅक्टर पडतात पहा. 6 एक्स स्क्वेअर साईदुनी 12 आलं पाहिजे पहा. 4x मायनस 3x मायनस 2 या पद्धतीने. 4 वजा 3 1 येईल, 4 3 12 बरोबर आहे. 1 मायनस यातून कॉमन काढा, 2x येईल पहा. 3x + 2 मायनस 1 3x + 2. 1 मायनस 3x + 2 सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x मायनस 1. ही कशाची व्हॅल्यू आली पहा, खालच्या डिनॉमिनेटरची. म्हणजे एवढ्या सगळ्या डिनॉमिनेटरबद्दल तुम्ही एवढं हे लिहू शकता पहा, 1 मायनस. आता वर ह्याच दोघांची ॲडिशन आली पाहिजे पहा. आल्सो 5x + 1 इज इक्वल टू काय येईल पहा, ह्याच दोघांची ॲडिशन 3x + 2 प्लस 2x मायनस 1. ओके, ह्या दोन्ही व्हॅल्यू उचला आणि ओरिजिनल क्वेश्चनमध्ये टाका. y इक्वल टू काय येईल पहा, टॅन इन्व्हर्स 3x + 2 सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा, 2x मायनस 1. 1 मायनस ह्याच दोघांचा गुणाकार पाहिजे, 3x + 2 2x मायनस 1. ओके, टॅन इन्व्हर्स a + b 1 मायनस ए बी आलं पहा. ह्याचे दोन भाग करा. y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स 3x + 2 प्लस टॅन इन्व्हर्स 2x मायनस 1 डिवाइडेड x इज इक्वल टू 1 अपॉन 3x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ 3x + 2 1 प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ 2x मायनस 1. 3x + 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, 2 या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. 3 अपॉन 1 प्लस 3x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं काय येईल पहा, 2x चा डेरिव्हेटिव्ह फक्त 2 येईल. 2 अपॉन 1 प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. नाव चेक इट. 3 अपॉन ह्याचा स्क्वेअर केला पहा, 3x + 2 चा स्क्वेअर 9x स्क्वेअर प्लस 6x + 5. 9x स्क्वेअर प्लस 6x + 5 12x. 9x स्क्वेअर प्लस 12x + 5 हे बघितलं आलं. आणि इथं 2 अपॉन 4x स्क्वेअर मायनस 2x + 1 4x स्क्वेअर पाहिजे पहा. विच इज द करेक्ट आन्सर, प्लस वाला पाहिजे. 9x स्क्वेअर हे बघित आहे, 9x स्क्वेअर प्लस 12x. ह्याचा जर स्क्वेअर केला तुम्ही 3x + 2 चा आणि 1 ॲड केलं तर हे उत्तर येतं. ह्याचा पण स्क्वेअर करा 2x मायनस 1 चा आणि 1 ॲड करा, 1 + 1 2 येईल पहा. हे बघा हे आन्सर, बी इज द करेक्ट आन्सर. ओके, क्वेश्चन 14 ची आयडिया आली असेल तुम्हाला. 9x स्क्वेअर 2x स्क्वेअर 2x मायनस 4x स्क्वेअर येईल ना. येस सर, 4x स्क्वेअर मायनस 2x वजा 2x ऐवजी मायनस 4x + 2 बी इज द आन्सर येईल पहा. यस, पुढे जाऊया नेक्स्ट.
थोडासा अवघड होता क्वेश्चन, पण आपण इझी केला पहा. हे दोन फॉर्म्युल्यांचा वापर केला. ओके, क्वेश्चन 13 झाला, क्वेश्चन 14 झाला. चला पुढं क्वेश्चन 15 कडे जाऊया. टॅन इन्व्हर्स आलं पहा 3 + 2x. टॅन इन्व्हर्स 3 + ओके चलेगा. आता काय करायचं पहा, सोपी आयडिया आहे. ह्या सगळ्या टॅन इन्व्हर्सच्या क्वेश्चनमध्ये काय आयडिया लक्षात ठेवायची, काय पहा फॉर्म्युला. इथं 1 आला पाहिजे पहा, कसं करू. इथं 1 येण्यासाठी वर आणि खाली ॲडजस्टमेंट करायची पहा. क्वेश्चन 15 पहा. y = टॅन इन्व्हर्स. नीचे 1 आणायचे आहे सर. 1 म्हणजे काय करावं, वर 2 ने डिवाइड करा, खाली पण 2 ने डिवाइड करा. ओके, पलीकडे पण तसंच करा. पलीकडे मात्र ॲडजस्टमेंट वेगळी पहा. असे 2 नंबर शोधा की ज्यांचा गुणाकार 4 आहे. हे बघा, गुणाकार म्हणजे इथला नंबर आणि बेरीज झाली तर प्लस आणि वजाबाकी 3 आहे पहा. 4 1 4. हे बघा असं लिहितो. ओके, म्हणजे फोड करा. y = टॅन इन्व्हर्स 3/2 प्लस टॅन इन्व्हर्स x टॅन इन्व्हर्स 4x मायनस टॅन इन्व्हर्स x. पहा, हा टॅन इन्व्हर्स x, हा टॅन इन्व्हर्स x निघून जाईल. करायला पहा y = टॅन इन्व्हर्स 3/2. क्वेश्चन सोपा होत चालला पहा. प्लस टॅन इन्व्हर्स 4x. डेरिव्हेटिव्ह घ्या. कुठल्या याच्यामध्ये x नाही पहा, कुठल्या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो पहा, 0 असतो. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय पहा, टॅन इन्व्हर्स 1 + 4x² 16x² इंटू d/dx ऑफ 4x. 4/1 + 16x². 4/1 + 16x². B इज द आन्सर. ओके, याच पद्धतीने ह्याला फोडा आता क्वेश्चन 16ला. 3 दुणे 6. 3 दुणे 6 म्हटल्यानंतर काय पहा x. यस सर, इथं पण तसंच करायचं, ह्याच्यासारखंच पहा टॅन इन्व्हर्सचं. पहा आता लक्ष द्या. क्वेश्चन 16 मी सांगतो तुम्हाला कसं करताय. y = टॅन इन्व्हर्स. काय करतो बघा आता मी. सर 3x + 3√x. यस सर, 3x प्लस बेरीज है ना, 3√x नहीं चलेगा. ओके, x√x चा क्यूब आहे पहा. म्हणजे ह्याला कसं फोडता येईल बघा. y = टॅन इन्व्हर्स. माझ्या लक्षात आलं, पण तुम्हाला कसं समजून सांगू त्याचं डोकं लावतो मी, म्हणजे तुम्हाला इझी जाईल पहा, बाकी काय नाही. 2 × 3 टॅन थिटा नको, 1 मायनस ह्या दोघांचा प्रॉडक्ट आला पाहिजे. x√x प्लस 3x√x. 3 आणि 3 6 होईल पहा. 3 3 9. करेक्ट. असं करूया बघा. 3x√x प्लस 3x√x 1 मायनस ह्या दोघांचा गुणाकार आला पाहिजे. 3 3 9 x√x चा स्क्वेअर काय पहा, x² x बरोबर इथं पहा ॲडजस्टमेंट. त्या दोघांचा प्रॉडक्ट खाली पहा. त्याचे 2 भाग करा. टॅन इन्व्हर्स 3x√x प्लस टॅन इन्व्हर्स 3x√x. दोन्ही सारखं आलं पहा, तेव्हा 2 लिहू शकता तुम्ही. 2 टॅन इन्व्हर्स 3x√x d/x. 2 तसाच राहील पहा. 1 प्लस ह्याचा स्क्वेअर येईल पहा. ह्याचा स्क्वेअर काय तो मागाशीच केला आपण. 9x² 9x³ येतो पहा. इंटू d/dx ऑफ 3 तसाच येईल x. आता x चा पॉवर 1 असतो, √x म्हणजे 1/2 म्हणजे 3/2 घ्यायचं. 3/2 येईल पहा. म्हणजे इथं काय येईल पहा, 2 तसाच येईल, 3 तसाच येईल, x⁴ 3/2. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेता ना. ओके सर, 3 तसाच आला, x⁴ 3/2 3/2
-1 म्हणजे 1/2 येईल पहा. खाली काय आलं पहा 9x². 2ला 2 निघेल 9√x 1 + 9x². x√x ला एकत्र केला 1 आणि √1/2 घेतलं पहा 3/2 आला. 3/2 आल्यामुळे काय पहा 3 3 गेलं 9x² म्हणजे 9√x किंवा 9 ओके √x. आता त्यांनी वेगळं दिलं पहा = व्हॅल्यू दिली पहा √x g(x) असं म्हटलं पहा. हे इकडे देतो मी d(x) बघा इथं घेतो. ह्याची व्हॅल्यू दिली त्यांनी. क्वेश्चन काय 9√x 1 + 9x². 9√x g(x). g(x) = काय पहा 9/1 + 9. therefore g(x) 9/1 + 9x². 9/1 + 9x². x³ आलं पहा. क्यूब आहे का हा इथे tan 1 + 9x³ येईल पहा इथं क्यूब. ओके सर 9x³. 9/1 + 9x³. 9/1 + 9x³. This is the answer. D is the answer. Question 16 D. I will check it. Yes, it is correct. तर अशा प्रकारे क्वेश्चन 16 पण झालं पहा. थोडासा अवघड होता क्वेश्चन 16 पण मी इझी करायचा प्रयत्न केला. चलो आगे क्वेश्चन 17 कडे. यस सर 1 2 3 टेक द स्क्रीनशॉट. 17 sin inverse 2x and sin inverse वगैरे दिले पहा. ओके हा बघितल्यानंतर काय येतं पहा. बघा लक्ष द्या थोडंसं आयडिया. sin inverse 2 sin θ येतो पहा अपॉन 1 प्लस त्याचा स्क्वेअर आहे पहा 2 sin θ 2 tan θ 1 + tan स्क्वेअर θ. हा फॉर्म्युला आहे पहा. हा कशाचा फॉर्म्युला आहे पहा 2 tan θ 1 + tan स्क्वेअर θ. हा sin of 2θ चा फॉर्म्युला आहे पहा. sin of 2θ म्हणजे ह्याचा अँगल 2θ येणार आहे पहा. y = sin inverse सगळं वापरून तुम्ही काय करणार पहा sin of 2θ येणार आहे. sin inverseला साइन निघून जातो 2θ आला पहा. थिटा तात्पुरता घेतलेला आहे. थिटा कशाबद्दल घेतला तुम्ही 3x. थिटा इज इक्वल टू 3x = tan θ. थिटा इज इक्वल टू काय पहा tan inverse 3x. tan inverse 3x. ओके सर 2θ. दोन तसाच ठेवा d(x). 1 + 3 of x bracket square into d/dx of 3x. 2 तसाच ठेवा. 3x चा रूट काय येतो पहा 3x log 3. 3 चा स्क्वेअर 9 येतो पहा 1 + 9x. 2 × 3 आता f' 1/2 म्हटलंय पहा. हा f(x) आला f'(x) आला 1/2 टाका. 2 × 3⁻1/2 म्हणजेच √3 येतं पहा log 3. 2 √3 log 3. ओके सर खाली काय पहा 1 + 9x आहे पहा. 9 चा 1/2 पॉवर 1/2 पॉवर म्हणजे रूट असतं पहा. काय पहा 2 √3 इथं येतो f' 1/2. 2 √3 log 3 होल डिवाइड बाय 9 चं स्क्वेअर रूट काय येतं पहा 3 येतं. 4 येईल पहा 2 √3 log 3 अपॉन 4. 2 1 जा 2 2 जा म्हणजे बेगे वेदोनी 4 मराठीमध्ये √3 log 3 अपॉन 2. √3 log 3 अपॉन 2. √3 ओके. √3 log 3 अपॉन 2 नाही आहे. हा 2 ॲडजस्ट करायचा मला इथं कसं करता येईल. √3 log 3 1/2 वर घ्या पहा 1/2 3⁻1/2 म्हणजेच काय पहा log 3. √3 log √3. √3 log √3. येस सर ए इज द आन्सर. √3 log √3. 17 √3 log √3. यस करेक्ट. आता 18 पाहूया.
वाय इज इक्वल टू साइन इनवर्स 3/2 ओके एक्स क्यूब बाय 2. पण इथं लक्षात येईल तुमच्या की x/2 इज इक्वल टू साइन थिटा ठेवूया क्वेश्चन 18मध्ये. x/2 इज इक्वल टू साइन थिटा, थिटा इज इक्वल टू काय येईल पहा साइन इनवर्स x/2. क्वेश्चन सोपं होईल पहा. y इज इक्वल टू साइन इनवर्स 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा हा फॉर्म्युला आहे पहा. साइन इनवर्स साइन ऑफ 3 थिटा ऑलरेडी मी तुम्हाला दिलेला आहे पहा. साइन इनवर्सला साइन कापतं. व्हॉट इज द आन्सर 3 थिटा. हे साइन आहे. थिटाची ओरिजिनल व्हॅल्यू टाका 3 साइन इनवर्स x/2. 3 तसाच ठेवा. रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे काय पहा x²/4 इंटू d/dx ऑफ x रेस टू 1/2 म्हणजे 1/2 येतो पहा. 3 2 रूट ऑफ हे क्रॉस करायचं असलं करा कसं पाहिजे तसं 4 मायनस ओके 4 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4 येतं पहा. पण आपण रूटमध्ये 4चं स्क्वेअर रूट काय येईल पहा 2 येईल. हा 2 हा 2 कॅन्सल होतो. 3 अपॉन रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर दिस इज द आन्सर. 3 अपॉन रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर बी इज द आन्सर. संपला. थोडे शेवटी टफ क्वेश्चन्स आहेत आपण ते घेतोय. तुमच्या लक्षात आले असतील पहा. थोडं प्रॅक्टिसने जमून जाईल पहा. चॅप्टर थोडा टफ आहे. प्रॅक्टिस केली तरच जमेल पहा. फॉर्म्युले ट्रिक्स याचा वापर करा. योग्य वेळेस ट्रिक पण देतोय. क्वेश्चन 18 ऑलरेडी झाला पहा. चलो सर क्वेश्चन 19 की तरफ. 19 20 दोनच राहिले. log x to the base 3 sin inverse x ओके. सगळं रेग्युलर क्वेश्चन आहे पहा. काहीच अवघड नाही. फक्त y'1/2 सांगितलं पहा घ्यायला. 2√3 तर k ची व्हॅल्यू काढा. रेग्युलर क्वेश्चन आहे पहा. काहीच अवघड नाही. क्वेश्चन 19 पहा. डायरेक्ट dy/x घेतो पहा. एक महत्त्वाची गोष्ट log x क्यूबचं काय येतं पहा 3 पुढे येतो पहा. 3 तसाच log x रेडू काय येईल पहा 1/x म्हणजे 3/x येईल पहा. ओके 3 sin inverse x 3 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर बेसिक फॉर्म्युला आहेत पहा. k स्क्वेअर 2kx झालं पहा. आला dy/x. त्याने सांगितलं y'1/2 घ्या. एक्सच्या जागी 1/2 टाका. 3 अपॉन 1/2 म्हणजे 6 येईल पाहतो. ठीक आहे. 3 अपॉन 1 मायनस 1/2 म्हणजे 1/2चा स्क्वेअर. 2 इंटू k तसाच ठेवा. ची व्हॅल्यू काय पहा 1/2. दिस टू गेट कॅन्सल. 3 2 6 अधिक 4तून 1 गेलं √3/4 हे 3 राहू द्या. 4चं स्क्वेअर रूट काय पहा 2 येईल. 2 पुढं जाईल. इथं काय राहील पक्की 6 प्लस 6√3 प्लस k इज इक्वल टू 2√3 दिले पहा. याला काय करूया ह्याला फोडतो मी जरासं. 2 इंटू 3 येईल पहा. √3 इंटू √3 घ्या. खाली √3 पण येईल प्लस k येईल. 6 √3 गेलं. 6 प्लस 2√3 प्लस k इज इक्वल टू व्हॅल्यू दिली पहा 2√3. 2√3 गेट कॅन्सल. k इज इक्वल टू काय येईल पहा -6. k इज इक्वल टू -6. बी इज द आन्सर 19B. येस इट इज. 20 पाहूया आता. साइन इनवर्स कॉट इनवर्स असं आलं पहा. याला काय करतो मी थोडंसं कॉट इनवर्सला उलटा करता येईल. 20 क्वेश्चन. tan इनवर्स रूट ऑफ 1 प्लस एक्स 1 मायनस एक्स या पद्धती. पुट x इज इक्वल टू कॉस थिटा. थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. y इज इक्वल टू साइन स्क्वेअर tan इनवर्स रूट ऑफ 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा. वन प्लस कॉस 2 थिटा काय पहा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा काय लागतो पहा 2 कॉस स्क्वेअर थिटा पण रूटमध्ये आहे सर्व. हे काय पहा 2 साइन स्क्वेअर थिटा. 2 गेट कॅन्सल. स्क्वेअरला रूट निघून जातं पहा. काय पहा पुढं साइन स्क्वेअर. थोडंसं ट्रिगोनोमेट्रीचा फंक्शनची आयडिया आहे पहा. साइन स्क्वेअर tan इनवर्स तसाच ठेवा पहा. कॉस अपॉन साइन
स्क्वेअरला स्क्वेअर रूट निघून जाईल. कॉस अपॉन साईन काय फक्त कॉट थिटा बाय कॉट थिटा फक्त. एक महत्त्वाची गोष्ट, कॉस 2 थिटा ठेवला का तुम्ही? एक्स इज इक्वल टू कॉस 2 थिटा ठेवा. 2 थिटा थिटा इज इक्वल टू काय कॉस इनवर्स एक्स बाय 2. 2 थिटा ठेवा. 2 थिटा ठेवल्याचा फायदा होतो पहा, थिटा थिटा येतं. ओके. आता पहा साईन स्क्वेअर तसं राहू द्या सर. टॅन इनवर्स टॅन 90 मायनस थिटा. हे थोडं समजायला त्रास असलं आपल्याला पुढे येणार आहे पहा कशामध्ये, ट्रिगोनोमेट्री फंक्शन्समध्ये. टॅन इनवर्सला टॅन निघून गेलं. साइन स्क्वेअर पाय बाय 2 मायनस थिटा. साइन 90 मायनस थिटा काय येतं पहा, कॉस. कॉस स्क्वेअर थिटा येईल पहा. पण थिटाची व्हॅल्यू वेगळी आहे पहा. कॉस इनवर्स एक्स अपॉन 2 आहे. डी एक्स घ्यायचा. कुछ गडबड हुई क्या? तर एक्स इज इक्वल टू कॉस 2 थिटा घेतला आपण. कॉस 2 थिटा ओके सर. 1 प्लस कॉस 2 थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस कॉस 2 थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा. कॉस अपॉन साइन कॉट येतं, स्क्वेअर येतं पण स्क्वेअरला निघून गेलं. टॅन 90 मायनस थिटा टॅन 90 मायनस थिटा साइन 90 मायनस थिटा आलं, पण कॉस स्क्वेअर थिटा आलं. इथपर्यंत ठीक आहे. पण थिटाची ओरिजिनल व्हॅल्यू टाकली तर कॉस इनवर्स एक्स अपॉन 2 येईल पहा. अपॉन 2 नसतं तर सोपं गेलं असतं, पण इथं थिटा बाय 2 आलं असतं. कॉट थिटा बाय 2 पाय बाय 2 मायनस थिटा बाय 2 ते आलंच असतं पहा. कॉस इनवर्स एक्स अपॉन 2. कॉस स्क्वेअर कॉस इनवर्स एक्स अपॉन 2. वन हाफ कॉस इनवर्स एक्स. याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येत नाही पहा. डी ऑफ एक्स 2 cos of 1 half cos inverse x into d by x of sin of into minus sin of 1 half cos inverse x into d by dx of minus 1 upon root of 1 minus x square. थोडा टफ क्वेश्चन आहे बघा, समजलं तर ठीक आहे, जास्त तकलीफ घेऊ नका. आता इथं काय पास साइन मायनस 2 साइन 1 हाफ कॉस इनवर्स एक्स कॉस ऑफ 1 कॉस इनवर्स एक्स आलं पहा अपॉन मायनस मायनस प्लस होईल पहा 2 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. 2 साइन थीटा कॉस थीटा काय पास साइन ऑफ 2 थीटा 2 थीटा अपॉन 2 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं काहीतरी व्हॅल्यू द्यायला पाहिजे ते पण दिलं नाही पहा. एक्स इज इक्वल टू साइन ऑफ कॉस इनवर्स एक्स आलं पहा 1 मायनस रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आलं पहा. ओके, या पद्धतीने कॉस स्क्वेअर थीटा परत आला. कॉस स्क्वेअर 1 हाफ कॉस इनवर्स एक्स. ओके, समजा इथं व्हॅल्यू 0 घेतली तर कॉस 0ची व्हॅल्यू 1 येईल पहा 1 2 साइन ऑफ 0. पण इथं व्हॅल्यू द्यायची राहिली पहा क्वेश्चन 20मध्ये. आय विल चेक दॅट क्वेश्चन्स इन नेक्स्ट लेक्चर, देन आय विल टेल. ह्याचा आन्सर 1 हाफ येतं पहा. ओके, 1 अपॉन 2 म्हणजे ह्याची व्हॅल्यू 1 आली पाहिजे, ह्याची व्हॅल्यू पण 1 आली पाहिजे, म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 असणार पहा. आपण पकडून चालू आहे डी ऑफ एक्स एक्स इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 0 असेल तर काय पास साइन ऑफ कॉस इनवर्स 0 साइन 90 येईल पहा. आणि खाली 2 1 मायनस 1 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, एक्सची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे काय पहा 2 येईल साइन 90. तेव्हा ह्याचं आन्सर 1 हाफ येऊ शकतं, 1 हाफ येईल पहा. करेक्ट पहा. इथं एक महत्त्वाची गोष्ट राहिली पहा, एक्स इज इक्वल टू 0. डी इज द आन्सर. आय विल रिपीट अगेन. बघा समजलं तर ठीक आहे, थोडंसं अवघड आहे पहा. टॅन इनवर्स रूट ऑफ 1 मायनस एक्सच्या जागी काय ठेवलं आपण कॉस 2 थीटा ठेवला. 2 थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स आला. थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स अपॉन 2 आहे. व्यवस्थित सांगतो. 1 प्लस कॉस 2 थीटा काय पहा 2 कॉस स्क्वेअर थीटा 2 साइन स्क्वेअर थीटा 2 2 गेलं. कॉस अपॉन साइन काय होतं कॉट थीटा येतं पहा.
टॅन इन्व्हर्स कॉटला टॅन 90 मायनस थिटा, टॅन इन्व्हर्सला टॅन निघून जाईल 90 मायनस थिटा, साईनचं रूपांतर कॉसमधील कारण 90 मायनस थिटा आहे. 1/2 कॉस इन्व्हर्स एक्स टाकलं, ह्याचा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह घेतला 2 कॉस ऑफ 1 मायनस इंटू साईन ऑफ, तर कॉस थिटा साईन थिटा हा साईन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. पहा बरोबर ॲडजस्टमेंट झाली, मायनस मायनस प्लस झालं. ओके, काय राहिलं पाहिजे 2√1 मायनस एक्स स्क्वेअर, एक्सच्या जागी 0 टाकलं, एक्स इज इक्वल टू 0च पाहिजे. पहा त्याशिवाय क्वेश्चन येत नाही. वर काय आलं पहा साईन कॉस इनवर्स 0 म्हणजे साईन 90 आली. पहा साईन 90ची व्हॅल्यू 1 असतं आणि खाली 1 मायनस 0 म्हणजे 1 असेल आणि 1/2 इज द आन्सर, डी इज द आन्सर. ओके, या पद्धतीने इथं राहिलं पहा डी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. ओके, अशा प्रकारे लेक्चर पूर्ण 20 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. पहा थोडेसे काय म्हणतील सर 4-5 क्वेश्चन आम्हाला जरा टफ वाटले, ह्याची प्रॅक्टिस करा, एक कॉन्फिडन्स वाढवा आणि मग पुढे जमाल. पहा ओके, बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ स्टुडंट्स. इथंच थांबूया लेक्चर, इथंच पुढच्या भागात जाऊया. पार्ट 1 सगळ्यांना शेअर करा म्हणजे पार्ट 2 पण समजेल. ओके, बेसिक कन्सेप्टपासून घेण्याचा प्रयत्न केला. काही क्वेश्चन तुम्हाला टफ गेले असतील, रिपीट पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका, आय विल रिपीट अगेन. ओके, थांबूया इथंच.